मला गिफ्ट आलंय, तुला नाही आलंय ते. हॅपी मॅरिड लाईफ. कोण रे? हे बघ तू. ए बघ आपण दोघं. हे बघ पुन्हा. माइंडटून यांच्याकडनं आम्हाला हे असं सुंदर गिफ्ट आलेलं आहे आणि मला खूप बघून मस्त वाटलं. छोटे छोटे कार्टून्स. आत्ता आमच्याकडे एवढे सगळे गिफ्ट्स आलेत आहे असे काही काही युनिक आणि खरंच इंस्टाग्रामवरती खूप छान प्लॅटफॉर्म मिळतो आहे अशा सगळ्या बिझनेसेसना आणि आपल्यालाही कळतं की असं पण काहीतरी बनवता येऊ शकतं आणि आपण असं पण कोणाला काहीतरी गिफ्ट करू शकतो. सो तुम्ही नक्की यांच्याकडनं काहीतरी ऑर्डर करा आणि कोणाला तरी छान असं गिफ्ट द्या. हे कोणीतरी रॅन्डम पाठवलंय म्हणजे माझं काही बोलणं नाही झालंय. हे डायरेक्ट ऍड्रेस वरती पाठवलं त्याला. तेव्हा पडेल 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 तेव्हा पडते ते साईडने पडते. बरं बॉक्स कुणाला बॉक्स मध्ये कुणाला प्लीज बॉक्स. हो घरी पण काहीतरी आहे. मी तुला तेच बोलतोय मला काही दिसलं काळं पडलं तू अशीच. हे बघ टुगेदर फॉर एव्हर. हे मॅग्नेट्स आहेत, फ्रीज मॅग्नेट्स आहेत ना. थँक्यू. बघ तर ते हे असं कार्टून केलंय तो अख्खा सेट असणार. दिव्या महाजन. त्याच्यात अजून काय काय बघ मिळते. We have been creating personal stores for 4 years now. Thank you, Divya. तिने मला काय बोलते माहितीये अंकिता. मी त्यांना बोलली ना की मला पण रेडी होऊ दे. मग बोलते तुझं सेलिब्रेशन थोडी नाही. म्हणलं मी पण असतं ना टाळ्या वाजवायला. तिला केक दाखवलं असते. काल सौरभ नव्हता इथे त्याच्यामुळे आम्ही सेलिब्रेशन केलं नाही. काय 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 अभि आहे अंकिताचं 10K सेलिब्रेशन. 4 तारखेला तुम्ही काय ते बघून घ्या. हा काय विषय काय चला विचार. मी पण तुझा एवढाच फेस अर्ध्या फेजतले दाढ मेकअप काढणार. मसाज पण इम्पॉर्टंट असते ना. पण मेकअप सोबत मसाज नाही करू शकत का. ते सगळं असं तू मेकअप काढल्यानंतर फेस वॉश करून तू हवा तर परत आम्ही तुला मसाज करू देऊ. असं सांगा ना म्हणजे मला मसाज दे. त्याचं ते परत मेकअप फेस मध्ये आत थोडी टाकायचं तू रिमूव्ह करायचं असतो. समजलास. समजलास. हे कोणाला दिलं माहित नाही. ठेवलेलं मी. तिला ठेवलंय. ती खाणार आहे. तू खा. नाही तिला खाऊन देते. अरे ती नाही खाणार. काही नाही खात. आपल्याला घास येतो तसं तो पण शेकला घाम लवकर ये. किती गुंतलेली टचअप कर केकला. व्हिडिओ काढून गेलो तरी तुला कळलं नाही. ब्लेंडर आणावं लागेल. तू केक ना करा. तुला करायचं होतं त्याचं पण. हे काढू का YouTube आणि Facebook. हे काढू का. हे काय अच्छा काम. कारण हे मी नाही फोटो मी नाही काढतो. अरे व्हिडिओ चालू आहे. फोटो काय करूचा. हा तिचा काढतो तुझा थोडे काढायला. असं बोल ना. नाही अगं अरे एक मिनिट व्हिडिओ करताय तुम्ही. पहिली गोष्ट असं पाहिजे. पार्टनर बैठो. फोटो तो खींचो.
लाईट पडते का? एलसी देऊ का? एलसी एलची काढा. एलसी अरे काय एलसी जरा जास्तच उगीच करतात ते अरे दिसत नाही ना. ते फेस वरती cover आणि बाबा तो काय फुल नाही. नाही नाही चल चल रेडी. हा बघ बरं दिसतं ना आता. काय कापू? हा काप 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 काप. ए थांबा पण बोलायचं काय पण कापल्यावर. मम्मी कॉंग्रॅच्युलेशन. ए लाईट आला नको कापला की? कॉंग्रॅच्युलेशन. त्याला vibration अभिनंदन 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 अभिनंदन. अरे पप्पा मम्मीला भरो पप्पा मम्मीला भरो पप्पा पप्पा पहिले पहिले पप्पा 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 मम्मी 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 थांब मम्मी 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 हा दादा 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 आणि आजो 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 थांब 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 थांब. आजोबा जास्त लाईट लागतं. आजो आणि कोण पाठ राखली नाही माझी माझी आहे. मावशी चालू आहे. काल बोललात ना तुम्ही पोरांना बड्डेला दिले की पोरं छोटी खर्च करतात. ऐक ना झालं आता केक खाऊन तुझी आई भूक लागली. ए बन बन गोड नाही होत. गोड नाही काय थांब ना तिला तरी एक कॉंग्रॅच्युलेशन. 10 झाले त्याच्यावर 1-0 लवकर वाढून दे हो. अशी सदिच्छा आहे. करू आपण असं सगळे एकत्र हो लवकरच. छान छान लवकर लवकर मग लवकर. आपण मोठी पार्टी करू. हा मोठीवाली मोठी. फक्त तेव्हा माझ्या गळा भरा पाहिजे. ए जरा ते बंद करा रे. सारखं सांगतोय अंकितासाठी अंकिताचं गळा अंकिताला ओरडत आम्ही बोलाय एकदा होते खाऊ. हा माझीच इच्छा आहे आज ओरड. अरे पण मी बोललो मगाशी 1 मिनिट बोललो नाही का अंकिता मी तुला की मला वरण भात खायची. वरण भात खावायचा पण मस्त तूप टाकून त्याचं आहा आणि लोणचं पापड आहा. अरे आज गुरुवार आहे ना यार आपण नॉनव्हेज असं पण नाही करणार. तर वरण भात लोणचं पापड आणि बटाट्याची भाजी जर असली तर नाही तर मग दुसरी कुठली लगीन कर लगीन म्हणजे पाय धक्का करून आमका घालीत सांगता फरमाईशे ह्या वयात त्या वयात. शोध ना पोरगी. अरे यार 10 बोलत असे पोरगी शोधते. माझा तू चॅनल शोध. युट्यूब चॅनल हा असं मजा मस्ती आणि माझ्या लाईफस्टाईल ह्याच्यावरती आहे. Friendship तो लग्न जुळव संस्था नाही असा. अरे विवाह काय ते काय असतं ते कुठल्या जीवनसाथी ते अंकिता.com वर आहेत सगळ्यांची लग्न. अरे मग बरं आहे ना. नाही पण झाली आहे जुळून माझ्या येते रेशीम बऱ्याच गाठी. मित्रांचं. प्रसादचं पण तसंच झालंय लग्न. हो माझ्या इकडे पण ह्याच्यावरूनच झालं प्रसाद तेलीचं लग्न. सगळ्यांची अशीच झाली आहे. काय चांगलं असतं एकेकाचं आपण जाऊन बोलतोय पत्ते उघडायला नको, हा. एकाच्या घराकडे तर 4 स्थळं माझ्या ब्लॉग बघूनच दिली. 4 रिजेक्ट झाली तुझी गोष्ट वेगळी. 4 रिजेक्ट जमला नाही त्यांचा 4 पण 4 इली म्हणजे ब्लॉग बघून लोकांची माझ्याकडे एक पण येईन. अरे स्वतःवरच असतोय. अरे असं स्वतःवर असत ना असा आनंद होतोय की यार कोणतरी त्रास द्यायला येत नाही. काय लग्न लग्न भेंडी पोरीच्या अपेक्षा बघून मला कंटाळायला लागलाय. बाबा असे बोलायला लागले तूच शोध आणि घेऊन ये कोणतरी बरं होईल डोक्याला ताप नाही. बाबा म्हणतात कोणतरी शोध रे. जून झालंच मेले आता जून झालं आता लगीन. अरे जुनं तेच सोनं. जुनं नाही झालं जून झालं. जून झालं जुनं ते सोनं. हे प्रेम ब्लॅक कॉफी सुख आहे. दिवसातली 3री ब्लॅक कॉफी माझी. बरं वाटतं बघू नकोस ग नजर लावतेस माझ्या ब्लॅक कॉफी. तुला पोरीकडून काय अपेक्षा आहे? काय पोलीकडून काय अपेक्षा? त्या दिवशी बोललो ब्लॉग मध्ये पुन्हा आता परत सांग मला. आता परत अण्णा बसलेत अण्णा बसलं तर अण्णा बसलेत. अण्णा सांग. काय नाही अण्णा काय नाही सुखात बस घरामध्ये आई बाबांना त्रास देऊ नये. आई बाबांबरोबर वाद आणि करू तिचं नये. काय आहे? बस तिचं काय अरे काय ती बघ मला निर्बंध काय बंधन असं ठेवाय हे नाही आवडत. प्रामाणिक राहावं तू तुझी अपेक्षा सांगितलीस पण तू काय आनंद देऊ शकतोस त्या मुलीला हे तू सांगितलंस ना. भटकत असतो त्यामुळे मी भटकायला घेऊन जाऊ शकतो खायला घेऊन जाऊ शकतो आयुष्यभर आनंद. कशीच मरतात जशी काय तुम्ही नसतानाच तेव्हा खातली काय मेला सांगतं खायला घेऊन जाऊ शकतो आमका खाऊ घ्या का. ए तू जरा हळू ये नसा फुटतील जरा थोडी हळू बोल. मग घसा आपला दुखतोय. किती काल रात्री जरी सकाळचा डोस गेलाय ना म्हणून काल बघितलं ना असं बेडवर पडली असं अरे पेशंट वाटवती काल पूर्ण. ताकद नाही तुला ओरडायला बरोबर ती नसतं येत नाहीये,
कारण अंग दुखतंय, तुम्ही ताप बी घ्यायचा आणि मग घरात झोपायचे, त्याच्यापेक्षा मी एवढं हे करते. आता जरा गळा आता कशी बोलतो आणि नीट बोल ना, हळू बोल ना. तुम्हीच आम्हाला खायला न्यायला पाहिजे असं नाही. अजून सांग की मुलीला सुखात काय ठेवू शकतो. तिच्या इच्छा पूर्ण. नाही सिरियसली विचारतो मी, सिरियसली. आणखी काय मस्करी. अरे यार चांगलंच बोलतो मी, वाईट कर. अरे असं बोलायला नको, मला नाही असं एक्सप्लेन नाही करता येत छान असं. मग मुलीच्या घरी जाऊन कसं जायशील? हा बोला, मुलीला कसं तुम्ही काय, तुमच्या काय अपेक्षा आहेत असं सगळं विचारतात मग मुलीचे बाबा. तुला माहितीये मी एक्सप्रेस नाही तसं. तुला कसला अनुभव आहे? मला अनुभव आहे म्हणजे मला आईने विचारलं, आई माझ्याशी बोलले खूप सारं. मी काय काय बोलले ते तुला माहिती आहे. एकतर तुला प्रश्न विचारतील किंवा तुला स्वतःहूनच बोलावं लागेल माझ्यासारखं. आता सांगणार मी त्यावेळीचं बोलणं वेगळं असेल. म्हणजे मी आता बोलीन पण त्यावेळेला काय बोलीन त्या मोमेंटला ते सांगू नाही शकत. त्यामुळे मी म्हणजे पलटी आहेस तू. पलटी कशाला? अरे शब्द रचना आणि वगैरे असं डोक्यात मी ठरवून नाही ना, आपलं ठरवून गेलो होतो पण ते काहीच नाही बोललो. ठरवून असं. तो काल म्हणत होता की तुझा फोन 4 दिवस आपल्याकडे घेतो, एक पोरगी पटेलच म्हणतो आणि मग देतो. म्हटलं 4 दिवस तू चॅटिंग करशील, 40 वर्ष मला सांभाळायचं. चॅटिंग पुढच्या वेळेला जमाक नको. काव्यात मग तू जेवढं बोलतोस तेवढं मी काव्यात पण बोलायचा प्रश्न नसतो. मुलीला फक्त वाटलं पाहिजे की आपण तिला सुखी ठेवू शकतो. वाटलं पाहिजे म्हणजे नुसतं वाटायला उपयोग नाही. आता करू काय करतो मी. खय करतो म्हणजे मुलगा चांगला आहे, त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे, तो चांगलं ठेवेल. गावात दे खायचं. पण तुम्ही तुमचं बघा बाबा, तुमच्या रिस्कवर यांना सांगतोय तुम्ही तुमचं रिस्क तुमच्यावर आहे, नाही तर आमच्या सांगण्यावर तुम्ही करा. आम्ही आपली सोयरी जुळवून जाऊ. एका साडीच्या बदल्यात आमच्या कपाळ. आता मला पण घेईल ना तो सगळं. काय तुला त्याला घे ना कुर्ता बिर्ता. मजा येईल. मजा येईल. प्रदीप आणि या मला वाटतं हळूहळू आपण चिलीपिली घेऊन लागणार. 2 बघितलं, जुळीवरच चिपकलाय तो. जुळ्यांचंच बोलतो. थोडा जुना काळ पाहिजे होता ना, समोर एकाला बसवून. जुना काय कशाला? आम्ही लहान बालपण तसंच काढले बाबांचं. आम्ही तिघी होती, आमच्याकडे स्ट्रीट होती, होंडा स्ट्रीट, आणि आम्ही तसेच बसायचो. पुढे एक, मध्ये 2, पाठी आई, असे सगळं. एसटीत पण जाताना म्हणजे मला कधी कधी आईची ना त्याची आई तिघींना घेऊन जायची असेल. आता विचार कर, 3-3 जणांना असं घेऊन तू जाऊ शकतोस का? त्या दिवशीच मी रिक्षात एका बाईला बघितलं. 2 मुलं आणि लहान होती, म्हणजे एका 1.5 वर्षाचं असं आणि एक छोटा बाळ होतं. ते त्याच्यामध्ये होतं. मी दोघांना घेऊन जातो सध्या आणि मध्ये जातात या दोघी आणि त्यात राहिल्यावर रिस्पॉन्सिबल मी सांभाळते. एनर्जी येणार बा. मम्मी खाऊ मोटिवेशन घे पहिले. लोक बघतील म्हणून खात नव्हता, लोकांसाठी खातोस तू. माझ्यासाठी खातो. लोक बोलत बसतात खा. माझ्यासाठी ते हवरा बोलला, स्वतःला हवरा बोल आणि खा. पुन्हा जिमला केक खाऊन झालाय. मोटिवेशन. शुगर नाहीये, एवढंच खाल्लं की आता तेच म्हणूनच सांगितलं, जास्त मोटिवेशन. रोज विसरतोयस, फोन पण विसरतोय, सगळंच विसरतोय. मलाही विसरणार कधीतरी कुठेतरी. हो, आणि माझे असतात ते. हा, तो चार्जर विसरून आलाय. तो माझा चार्जर तो विसरून आलाय. दोघं मिळून बदाम खा बसून, दोघांनाही देते. तू 3 मी 3 नाहीतर 9 ठेव, तिला पण दे. मला नको, जा, मला नको. आला शाणा. मला तो काम करायला सांगतो. जास्त ओरड त्याला, अजून ओरड. आवाज कमी झालाय, मला जास्त ओरड त्याला. कमी झालं. ओरड.
एक भांडा उचलायला सांगितलं एवढंच. मला नाही उचलायचंय आता. तुला बरं नाही त्याचा आणि भांड्याचा काय संबंध? तुरु चालते सगळं, तुरु बोलतेच बरी. तू मला काम सांगितलंस तर मी करणार नाही म्हणजे बघा करणार. चल तुझ्या सकट भांड्याला उचलू की भांड्या तुला भांड्या सकट उचलू? हा सांग मला. जेवणाच्या ताटावर अपशब्द वापरायचे नाही. काही अपशब्द वापरले नाही. मला सांग माझा गो कुठे गेला? गो पळाला आतमध्ये. गोवा चल. थांब. ऐक ना सामान ना. बाय गाईस झालं. ए चल बाय बाय बाय. उशीर झाला आम्हाला, निघतो. कसं वाटतंय कुणाल? मस्त. अरे आता तुला भीती वाटत होती ना रे? भीती असं कॅमेराची भीती वाटते. हो ते काय काहीच नाही. बस ये कॉन्फिडन्स आना चाहिए. कॉन्फिडन्स आहे का तेरे? आतापर्यंत सगळे कसे ते लग्नाला उपस्थित असणारे सगळे होते ना, इंटरव्ह्यू घेणारे, त्याच्यामुळे तू मजा मस्ती होती तुझी. आता ही काहीतरी परीक्षा असल्यासारखे वाटते. 10वीच आहे हे सगळे 7वी 8वी. आणि तू तिला भेटलास ना ज्ञानोदयाला की तुला तसंच वाटेल बघ. कसं तिच्या बोलण्यात तो टीचर वाला एक हे आहे तिचा हे. काय घाबरत आहे? नाही घाबरत नाहीये तुला मी, पण असा एकदम शाळेतल्या टीचरला भेटल्यासारखा पण एक फील येतो तुला. परीक्षेवालाच फील येईल. कॉंग्रॅच्युलेशन्स. लग्नाला सांगते कॉंग्रॅच्युलेशन्स. हाय या. तुमच्या दोघांसाठी थँक्यू. ये चहा कॉफी काही नको तुला हवंय म्हणा कॉफी. हॅलो. तो ब्लॅक कॉफी. अगं रोज इतकं कम्फर्टेबली वावरायची सवय आहे साड्यांमध्ये, तू का घाबरतोस? पण का तुझी तुला असं त्याने हे नाही केलं ना बेसमेंटला. तिला भेटलो असतो ना आधी. तिला म्हटलं तिला भेटलो असतो आधी तरी. पण मी ती तुला डरावणी वाटते का? बाकीचे कसे आमचे ओळखीचे झाले ना त्याचे. बरोबर. तू अशी ठीक आहे. आता मी आता व्हायला नाही तर तुझ्यापेक्षा छान बोलला. 8वी 9वी आणि डायरेक्ट आता 10वीची परीक्षा आहे असं. बापरे. तो तुला असं त्याला टीचरवाली फिलिंग येते. म्हटलं हो येईल तुला ती फिलिंग. नाही मला खूप जणांनी ना जेव्हा कळलं ना आता की तुम्ही दोघं येणार आहात तर मला बऱ्याच जणांनी कुणालबद्दल उलट जास्त विचारलं की तो पण येणार आहे आणि तू बोलणार आहे का? कारण सगळ्यांना असं वाटतं तू खूप रिझर्व आहेस म्हणून. आणि खूप जास्त बोलत नाही पहिली गोष्ट म्हणजे ऑन स्क्रीन. कॅमेरा समोर नाही असं खूप बोलतो मी, सगळ्यांशी खूप बोलतो, पण आता ऑन स्क्रीन बोलायला हवं थोडं. आता बोललाय तो. आता 2-3 तू भरपूर बोलतो तुझ्या ब्लॉग मध्ये पण. तू भरपूर चालू झालंय. कम्फर्ट आलंय त्याचं. गुड. सो कसा होता 1 महिना? काहीच नाही, कामातच गेलाय. कामच चालू आहे त्याची तर जास्त चालू आहे. चालू झालं असं वाटतंय मला. तुझी झोप नाही झाली का? तुला बरं नाही? बरं नाही. खोकला आणि तो रात्रीचाच येतो. कंटिन्यू खोकत रात्रभर मी खोकते. पहाट परत लगेच 2:30-3 वाजेपर्यंत खोकत होते. 4 वाजता बस आली त्याच्यासाठी परत जात दुसरी ओळख होती. असं भेटलो ते. आय थिंक आपण एबीपीच्या ऑफिसमध्ये भेटलेलो. त्याच्यानंतर विकास आणि तिचं ट्युनिंग जास्त चांगलं झालं. म्हणजे स्वभाव खूप मॅच करतात मी तुला सांगते. हे जे आहेत बेसिकली आपलं स्टुडिओ आणि ग्राफिक्स आउटपुट आणि टेक्निकल आउटपुट जेवढं आहे ते कंट्रोल रूम मध्ये होते ऍक्च्युली. सो त्यांना तेही होतं की हे ऑन एअर कुठून जातं, म्हणजे ती रूम वेगळी आहे. सो तुमचा 1 दिवस जाईल की बिल्डिंग फिरायला. स्टुडिओ एकदा तुम्ही बसलात ना तिथे आम्ही कोण जास्त बोलतो आम्ही फ्रेम बघताना सुद्धा ना आम्ही तिसऱ्या वेळ बोलत होतो की हां बघूनच वाटतं की तुमचं निरीक्षण खूप चांगलं होतं. तसं सांगितलं की मी कमी तसंच फ्रेम सेट झालं.
ऑलमोस्ट मग 24/7 नाही 11-11:30 आम्ही सगळे आम्ही 18 आवर प्रोग्रामिंग करतो मॉर्निंग 6 to रात्री 12. मी म्हणते ह्याची इथे काय ओळख आहे एवढी? कोणाची गाडी घेऊन फिरतोयस रे? किधर गया था तू? कुठे गेलेलास? हा म्हणतो हाय हा म्हणतो अरे मला आबा, इथून हा, दिसलं म्हटलं, बोला आयला संकेत. मला आता तो वाचा बोलला अरे इकडे अंकिता चालले बोल अंकिता चालले तुला कुठून दिसत मी गेले अशी गाडी बघितली ना मी हिला शोधतो इथे कुठून चाललेली कुठे जातोयस? श्रीराम मध्ये गेलो जेवायला. खायला पार्किंग नाही ना यार, नाही तर आम्ही पण आलो असतो श्रीराम. चल पार्किंग नाही रे. लावूया हा. काय म्हणतो बरं आहे ना कसं झालं इंटरव्ह्यू होता अरे ज्ञानदा कदम सोबत. एक 2 मिनिट थांब ना बाहेर हे बघ ते पार्सल आलंय तुझं. कपडे हा काही बोलायचंय तुला? ये इकडे ये. कुणाल लिफ्ट आली आहे, चल आता. काय रे काय मागवलेस रे हात? बघते मी काय याच्यात ते. हो अरे काय काय कसं आहेस रे? मस्त बघते हा त्याच्यात काय ते. अच्छा काय आहे रे काय आता आत गेल्या गेल्या ओपन करायचीस तू लगेच कधी मागवतोस मला तेच कळत नाही. मला सांगतोस की तू मोबाईल वरती असतेस पण तू कधी असतोस एवढं सगळं शॉपिंग करायला? दाखवच मला आता तू काय त्याच्यात ते. चल शर्ट आहे हे कोणी मागवलं काय काय कुणाल? अरे काय तुझ्या मागवण्याला लिमिट रे. घरी जागा तरी आहे का तुझ्या कपाटात? तू हे कुठे ठेवणार आहेस? बघ कसं इग्नोर करतो. हा दोन जीन्स आहेत फक्त फक्त कुणाल? अरे तुला हवे होते तशी जीन्स आहे. अच्छा मला हवी होती तशी. तुला तुझ्यासाठी ना? तोंड दाखव ना इकडे. पाठ का करतोय सारखे? तोंड दाखव ना. हा कुणाल यार कधी करतोस हे शॉपिंग तू? अति जास्त शॉपिंग करण्याचा हा स्वभाव आता तुम्हाला कळलाच असेल. तर याचबरोबर आपण या व्लॉगमध्ये इथेच थांबूया. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नवीन शॉपिंग सोबत.